मला तरी वाटतं की तू हातातली नोकरी सोडू नयेस. तू ऍडिशनल क्वालिफिकेशन घेतलं तर तुला इथे चांगली संधी आहे, ग्रोथ साठी स्कोप आहे. आणि मनोजचं क्वालिफिकेशन बघितलं तर त्याला मुंबईत नोकरी मिळणं अवघड नाहीये. आय मीन सगळ्या शक्यता संपल्यात आणि त्या आंध्रातल्या नोकरीशिवाय काही पर्यायच नाहीये. अशी पण परिस्थिती नाहीये ना. तो अजून वाट बघू शकतो इथेच चांगल्या नोकरीची. होणार आहे आदित्य. पण त्याने एकदम असा तडकाफडकी निर्णय का घेतला? ऍक्च्युली सकाळी तू ओरडलास ना मला, तेव्हा मला रडू यायला लागलं. त्यामुळे तो अपसेट झालाय. अरे यार, मी खरंच तुला ओरडायला नको होतं. त्याचे परिणाम इतके गंभीर होतील याची खरंच आयडिया नव्हती मला. आदित्य प्लीज, हे बघ तुझी काहीच चूक नाहीये यात. झालं ना बोलणं आपलं आत्ताच त्याबद्दल. आणि मनोजलाही मी सांगितलंय सकाळी माझीच चूक आहे म्हणून. पण प्रेम त्याला तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू बघवत नाही. गुड. अरे बापरे, आता याच्या पुढे तुला ओरडताना 10 वेळा विचार करावा लागेल मला. बरं, त्या दोन्ही लिस्ट मधलं सामान पाठवा हा नक्की. नाही हो, आमच्या घराला कधीच कुलूप नसतं, कुणी ना कुणीतरी असतं. पाठवा नक्की हा. ओके, थँक्यू, बाय. कोण ग? अरे प्रदीप भाई, हळदी कुंकवाची तयारी. अरे हा, संक्रांत. हो. बरं, तुला काही चहा सरबत किंवा असं काहीतरी पटकन तोंडात टाकायला का जेवणारच आहेस डायरेक्ट? नाही नाही, बारीक सारीक काहीतरी दे, म्हणजे बाकरवडी वगैरे असेल तर. आणते. ऐक ना, मी 10 दिवसांची सुट्टी टाकली. ओके, सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? येस. ऐक ना विजय, समजा मी नोकरी सोडली तर? बोल आदित्य. तू एवढ्या गडबडीतून फोन केलास, खूप छान वाटलं. थँक्यू. अरे यार, दोस्ती में नो सॉरी नो थैंक यू. 1 साल हुआ तो भूल गई क्या? हाँ, ते बरं, तू सकाळी कशासाठी तरी करत होतीस ना फोन? आठवतच नाहीये. सॉरी. हा, ठीक आहे ठीक आहे, ते आठवलं की सांग. आधी इकडची बातमी ऐक. बातमी? काय? मनोजने चित्राला ही नोकरी सोडायला सांगितली. सांगतोय म्हणजे? काय? हो, तो ती आंध्र प्रदेशची नोकरी घेतोय. अरे देवा. पण मग ती काय खरंच सोडते? विचारत होती मला काय करू. आता मी माझ्या परीने सांगितलंय तिला, बघूया काय करते. ऐक, तुझ्या बाबांनीच आणली आहे ना ही पण नोकरी. एकदा उरण, एकदा आंध्र प्रदेश. मुंबईतच बघा ना म्हणावं एखादी. होय मेघना, काय ग, रागावलीस बाबांना बोललो म्हणून? अरे नाही नाही, आता आणलीच आहे आंध्र प्रदेश मधली नोकरी, तर मी तरी काय बोलणार. हे पण आदित्य, माझ्याकडे सुद्धा एक बातमी नाही पण सूचना आहे, आणि ती पण चित्रा मनोजच्या बाबतीतलीच. काय झालं, बोल ना. सूचना माझी नाही, माईंची आहे. माईची? काय? त्यांचं असं म्हणणं आहे की तू रोज चित्राला बाईकवरून सोडायला जातोस. हा, मग त्याचं काय? तर जरा सांभाळून, कारण आपल्याला माहित नाही ना मनोजला ते आवडतं की नाही.
काही काही जण विचित्र असतात रे या बाबतीत. अरे आता त्यात आवडीनिवडीचा काय प्रश्न आहे? उलट त्याने आभार मानायला पाहिजे की त्याच्या बायकोला मी एकटीला पाठवत नाही उशिरा घरी. मी स्वतः दारापर्यंत सुखरूप नेऊन सोडतो. आणि त्याच्या मनात जर काही फालतू विचार येत असतील ना तर त्याने हिम्मत करून बोलावं मला. आय डोंट केअर. अरे पण आदित्य, तो तुला बोलणारच नाही. तो चित्रालाच त्रास देईल आणि चित्र तुला काही सांगणार नाही. काय रे, काय झालं? आहे ना यार, साध्या साध्या गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड करून ठेवतात माणसं. अगदी खरंय. जाऊ दे, तू अजिबात ताण घेऊ नको, सोडून दे. आणि आणि काय? आज लवकर यायचा काही चान्स आहे का रिजनल हेड सरांचा? नाही वाटत आहे. नाही, ठीक आहे, कळव मला. अँड टेक केअर. बाय. बाय. अर्चू, अर्चू, चल आता तोंडावर पाणी मार आणि फ्रेश हो बघू. आणि प्लीज हे सगळं तिश माझ्या ते डोक्यातूनच जात नाहीये रे. आणि त्यांच्या वागण्या बोलण्याचा चटका माझ्या जीवाला लागला. त्यामुळे माझा निश्चय पक्का झालाय. मला नाही राहायचंय इथे, नाही राहायचंय. आणि हे सगळं करताना मला फार काही आनंद होतोय असंही नाहीये, मग पण त्रास होतोय रे आता या सगळ्याचा. खूप त्रास होतोय. सगळं सहनशक्तीच्या बाहेरचं झालंय. मी आज नाही सांगू शकले घरी, पण उद्या सांगणार आहे. उद्या नक्की सांगेन. तू मात्र ताबडतोब घर बघ आपल्यासाठी. अर्चू, अगदी ऑनेस्टली सांगू, मला हे सगळं पटत नाहीये. निदान या बाबतीत तरी मी तुझ्याशी सहमत नाही. पण तरी तुझी इच्छा आहे ना इथून बाहेर जाण्याची, दुसरीकडे राहण्याची, मी नक्की घर बघेन. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला इथे राहायचं नाहीये ना. मला हेही माहितीये मी कितीही समजवलं तरी तू, अर्चू, मी तुला एकटं नाही टाकणार. मी नक्की घर बघेन आपल्यासाठी. आपण जाऊया दुसरीकडे राहायला. मला पटत नसलं तरीही. मलाही हौस नाहीये, पण अजूनही त्या दोघांना यावंसं वाटत नाहीये का? नाहीच आहे त्यांना माझी पर्वा. आता बोल. आवरलं माझं सगळं. आता निवांत बोलता येईल. थोडस टेन्शन आलंय. आयुष्यातल्या एका टर्निंग पॉइंट वरती उभा आहे मी. विजया, तू आतापर्यंत माझ्या पाठीशी कायम होतेस आणि इथून पुढे पण हवी आहेस. अमित, अरे माझा सपोर्ट आहेच आहे आयुष्यभरासाठी. मी आता जे प्लॅन करतोय त्यामुळे कदाचित आपल्या आयुष्यातला पुढचा काळ काही दिवस
टफ असण्याची शक्यता आहे. हे बघ, मुलांचं भविष्य जर पणाला लागणार नसेल आणि फायनली आपल्याला त्यातून आनंदच मिळणार असेल तर कुठलंही धाडस करण्याची तयारी आहे माझी. नोकरी सोडून स्वतःची ऍड एजन्सी सुरू करायची असं खूप दिवसापासून डोक्यात आहे माझ्या. पण मग आता ते पाऊल उचलण्याची वेळ आली असं वाटतंय का तुला? सगळ्या गोष्टींचा विचार करता नाव और नेव्हर असं वळण आहे. आणि विजय, यात मला तुझा सपोर्ट हवाय. कारण एजन्सी सुरू केल्यानंतर कदाचित असं होईल की सुरुवातीचे काही महिने मी घरामध्ये पुरेसे पैसे नाही देऊ शकणार, किंवा एखाद महिना असा पण येईल की मला अजिबातच जमणार नाही. कारण ऑफिस स्टाफ सगळा सेटअप उभा करायचा म्हणजे मला पैसे ओतावे लागणार आहेत. अमित, पण तुझ्या या क्षेत्रात खूप कॉम्पिटिशन आहे असं ऐकलं मी. म्हणजे मला तशी काही फार माहिती नाहीये, पण तू ह्याच क्षेत्रात असल्यामुळे ह्या क्षेत्रातलं काहीही आलं की मी अगदी लक्ष देऊन ऐकते. नाही, तुझं पॉइंट बरोबर आहे विजय. पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ना मोठे मोठे क्लायंट्स घेतले जातात, मग छोट्या क्लायंट्सना छोट्या एजन्सीची गरज भासते. विजय, तेच आपले क्लायंट्स. हा, म्हणजे ग्लॅमर कमी मिळतं पण पुरेसे पैसे मिळू शकतात. आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्य, आपल्या कल्पना राबवण्याचं स्वातंत्र्य. विजय, खरं सांगू, दुसऱ्याच्या तालावर नाचणं कठीण जातंय का आता? बघूया, बँक लोनसाठी अप्लाय करायचं डोक्यात आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतोय. या 8-10 दिवसामध्ये सुट्टी घेतली तर ही सगळी कामं मार्गी लावीन आणि मग प्रॉपर नोटीस देऊन नोकरी सोडेन. अमित, म्हणजे तुझं सगळं म्हणणं पटतंय मला आणि मी तुझ्या बरोबर आहे सुद्धा त्याच्यामध्ये. फक्त मला एकच वाटतंय की तुझं लोन सँक्शन होईपर्यंत म्हणजे नोकरी सोडण्याची खरंच गरज आहे का? कारण तू या घरातला मोठा आहेस अमित. तू जर नोकरी सोडलीस तर सगळा भार आदित्यवरच पडेल ना. त्यामुळे मला असं वाटतं की हे कुठलीही स्टेप घेण्याआधी एकदा त्याच्याशी बोलायला हवं ना. अर्थातच. नाही, म्हटलं की आधी तुझ्याशी बोलूया, मग नानाबाईंना सांगेन आणि मग मी आदित्यशी बोलीन असं ठरवलं होतं. चला, तुझा किल्ला तर सर झाला, आता नानाबाईंना सांगतो. पण आम्ही हो हो हो, नाही, साधारण हे बँक लोनचं मार्गी लागलं की मग सांगेन त्यांना. हा, करेक्ट. पण आता जनरल सांगून येतो सुट्टी घेतली वगैरे. ठीक. आलोच. अमितची स्वतःची ऍड एजन्सी. वाव, काय बरं नाव असेल? पल्लव ऍड एजन्सी का साक्षी ऍडव्हर्टायझिंग? अरे काय तुमच्या पण परीक्षेत की काय? अभ्यास कसला करतो एवढा मन लावून? अरे अभ्यास नाही रे, डायरी लिहितोय जरा. अरे बापरे, का रे? काही नाही हो, मी पण केला होता प्रयत्न 1-2दा, पण ते सगळंच मला ऑड वाटलं. म्हणजे रोज लिहिणं नाही हो, म्हणजे मनामध्ये एवढे विचारत असतात ना, ते सगळे कसे लिहून काढणार ना. आणि सुरुवातीला उत्साह असतो, नंतर तो निघून जातो. पण या बाबतीत ना मी अर्चूचा भाऊ आहे. नाही, माझं अगदी तुझ्यासारखंच झालं होतं सुरुवातीला, पण इतक्यात का कोणाच टोकली असं वाटायला लागलं. म्हणजे आम्ही हल्ली थोडेसे अलिप्त झालो आहोत सगळ्या गोष्टींकडे. आम्ही दोघंही असं त्रयस्थपणे बघायला लागलो आहोत. आणि इतक्यात आम्ही आश्रमात जातो ना, तेव्हा जाणवलं खरं तर की मन नितळ ठेवून बघायला हवं सगळ्या गोष्टींकडे. आणि मग वाटलं की लिहावी डायरी. मनात जे तरंग उमटत असतात ते टिपून ठेवावे. आमच्या मागे तुम्ही वाचाल, नातवंड वाचतील. आमच्या आयुष्याचं अंधुकसं का होईना पण चित्र दिसेल त्यांना. हा, एवढंच काय,
2-5 वर्षांनी आम्ही मागे वळून पाहू तेव्हा आम्हालाही मजा येईल ना खूप. बरं आमचं राहू दे, तू कशाला आला होतास? सहजच ना? नाही ऍक्च्युली मी सांगायला आलो होतो की मी 10 दिवसांची सुट्टी घेतली. अगो बाई, का रे बाबा? नाही अगं असं काही नाही, पण जरा कामातनं ब्रेक हवाय. रुटीन झालंय, सगळा चाम निघून गेलाय कामातनं. मग जाऊन येत आहे का तू आणि विजया कुठे बाहेर? हा, नाही नाना, तसा चेंज नकोय मला. मला बेसिकच काहीतरी चेंज करावं असं वाटतंय. नाही अगदी बरोबर आहे तुझं. कामावरचं मन उडालं ना की काम करणं खूप कठीण जातं. गुड गुड. थोडक्यात काय, हे 10 दिवस तू स्वतःशी बोलण्यासाठी वेगळे काढले असतं, हो ना? गो आहे, गो आहे. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आणि आम्ही तुला बेसिकच काहीतरी चेंज करावं असं वाटतंय ना, हे खूप चांगलं लक्षण आहे, जिवंतपणाचं लक्षण आहे. सो गो आहे. थँक्यू नाना. तुम्ही ना अचूक ओळखलत मला काय म्हणायचं ते. थँक्यू. मला मात्र ना तुमच्या कधी कधी काही काही गोष्टी अजिबात कळत नाहीत. काय तुम्ही बापलेक बोलत असता हो? मला मात्र काळजी वाटते. हा, नको करूस. बोलायला काय जातं नको करूस म्हणून. वेलकम होम. जमली असशील ना? हो, कधी एकदा जेवते असं झालंय. जेवण तयार आहे, गरमागरम. फ्रेश होऊन येते. थांब ग 5 मिनिटं. थांब, बस इकडे, बस ग. एकदा पण आंध्र प्रदेशला गेलो ना की तुझी एवढी दगदग होणार नाही. घर पण मोठं असेल आपलं, ऐस पैस. मनोज, हे चित्रा, तू नोटीस दिलीस ना? नाही. का? असं काय करतोस अरे? काय करतोय? हे बघ, आपलं बोलणं झालंय या विषयावर आधी सुद्धा. अरे काय बोललो? हेच की आपण मुंबई सोडून जाऊ नये. चित्रा, मला एक गोष्ट कळत नाही, मुंबईला असं काय सोनं लागलंय? जगात इतर जागी पण राहतात ना लोक. तसं नाहीये मनोज, पण आणि मला जर का चांगली नोकरी, मोठं घर मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे तुला? तुला पण नोकरी मिळेल ना तिकडे. पण मनोज, बोल. हा, मी खात नाहीये तुला. बोल. इन केस, म्हणजे इन केस म्हणते मी, त्या आंध्रच्या नव्या नोकरीतही तुला काही प्रॉब्लेम झाला आणि तू तीही नोकरी सोडलीस तर, आणि तोपर्यंत मलाही नोकरी मिळाली नसेल तर, इथे निदान माझी नोकरी आहे. म्हणजे प्रत्येक नोकरीत मी प्रॉब्लेम करतो असं म्हणायचं ना तुला? आणि मीच प्रॉब्लेम करतो, दुसऱ्या कोणाची काही चूकच नसते. तसं नाही म्हणायचंय मला, पण माझं म्हणणं इतकंच आहे की एकाची तरी नोकरी परमनंट असेल ना तर आपल्याला कोणाच्या तोंडाकडे बघायची गरज नाही पडणार. हो, पण आदित्यच्या तोंडाकडे बघायची आहे, त्याची कशीही बोलणी खायची आहे. उगीच काहीही बोलू नकोस. हे बघ, चूक माझीच होती आणि त्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरी बोललंच असतं मला. तो तर सॉरी म्हणाला मला ऑफिसमध्ये गेल्यावर. एक सेकंड, तुझी चूक होती ना, आणि दुसरं कोणीही असतं तर बोललंच असतं. मग सॉरी का म्हणाला तो? मनोज, तू उगाच वाकड्यात का शिरतोयस? हे बघ, आदित्य मित्रही आहे ना आपला. आपला नाही, तुझा. हो, उगाच नाही रोज बाईकवरनं सोडायला येतो तुला. काय म्हणायचंय काय तुला? एक तर तो आपल्याला मदत करतोय सर्वतोपरी. आपलं लग्न होण्यासाठी त्याने किती धडपड केली विसरलास का? रात्री उशिरा त्याने मला एकटीने जायला सांगितलं असतं तर त्याही बाजूनी बोलला असतास तू. हो, पण कसं आहे ना चित्रा, लोक बघतात
आणि बाईकवरचं ते दृश्य ना थोडं ऑड वाटतं. ते बघणाऱ्याच्या नजरेवर असतं. काय बरं वाटतंय. नॉनस्टॉप काम चालू आहे यार. प्रमोशनचा अर्थ कळतोय चांगलाच. आदित्य, म्हणजे मग असा रोज उशीर होणार तुला यायला? महिना 2 महिने तरी. म्हणजे माझ्या पद्धतीने आखणी करतोय मी सगळ्याची, पण तरी एवढा वेळ तरी लागेलच. घरी म्हणजे अक्षरशः मी भोज्याला शिवल्यासारखा येतोय नाही. वैतागलीस? अजिबात नाही. मी समजू शकते ना आदित्य. प्रमोशन मिळालंय, जबाबदारी वाढणारच, काम वाढणारच. माझी अजिबात तक्रार नाहीये. उलट मला तुझा खूप अभिमान वाटतो. इनफॅक्ट म्हणूनच तू येईपर्यंत थांबते मी तुझी वाट बघत. जो काय थोडा वेळ मिळतो आपल्याला एकत्र, तो एन्जॉय करता येतो. सो स्वीट ऑफ यू. तशी वेडी वाटली तरी शहाणी आहे माझी बायको. वेडी वाटली म्हणजे? हा, व्हॉट डू यू मीन? वेडी हे अगं- वेडी वाटली, वेडी वाटली असं म्हणणार तू? कार्टून. ए बरं ऐक ना आदित्य, चित्राशी तू बोललास का? माईंनी सांगितलं होतं त्या रेफरन्स मध्ये. अरे असं कसं बोलणार? आता सडनली तिला सांगू का की मी तुला घरी सोडायला येणार नाहीये किती उशीर झाला तरी? आणि का? तर मनोजचा गैरसमज होऊ शकतो. अरे नाही यार, जे नाही ते कशाला उगाच क्रिएट करायचं. हो ते पण आहेच आहे, पण काहीतरी युक्ती करून थांबवायला पाहिजे. मनोजचा स्वभाव लक्षात घेता एकदा जर त्याच्या मनात आलं तर काढता काढता नाकी नऊ येतील आपल्याला.